आज आपण चिकन कोफ्ता ग्रेव्हीची मस्त झणझणीत अशी रेसिपी बघणार आहोत। त्याच चवीचा चिकन रस्सा खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही मस्त झणझणीत चिकन कोफ्ता ग्रेव्हीची रेसिपी ट्राय करून बघा। करायला फार सोपी आहे रेसिपी, अगदी साधी सुटसुटीत आहे आणि चवीला खूप छान लागते। तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील बघून घेऊयात। तर इथे मी 1/2 किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याचा आपण मिक्सरमध्येच खिमा करून घेणार आहोत। यासाठी मिक्सरमध्ये चिकनचे अजून लहान लहान पीस करून घालायचे आहेत आणि फक्त काही सेकंदांसाठी मिक्सर चालू बंद करायचा आहे। अर्धा मिनिट देखील कंटिन्यू चालवायचा नाही आहे, कारण आपल्याला खूप बारीक अशी पेस्ट करायची नाही, फक्त छान जाडसर असा खिमा करायचा आहे। तर आता खिमा इथे मी मिक्सरमधूनच करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही आहे। तुम्हाला मी जवळून त्याचं टेक्स्चर दाखवते बघा। छान असं जाडसर खिमा आपल्याला करून घ्यायचा आहे। मिक्सर फार कंटिन्यू चालवत राहायचं नाही आहे, नाहीतर मग खूप त्याची पेस्ट होऊन जाते। तर आता आपण कोफ्त्यासाठीचं साहित्य बघून घेऊयात। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, अगदी पेस्ट केलेली नाही आहे, छान असं खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे। आणि इथे मी डाळवं छान बारीक वाटून घेतले, म्हणजे फुटाण्याची डाळ। आता हे सगळं साहित्य आपण खिम्यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे सुरुवातीला बारीक चिरून घेतलेला कांदा अगदी होईल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे। सोबतच यात आपण आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि यात कोरडे मसाले मी घातलेले पण ते चुकून दाखवायचे राहिलेत। तर यात हळद, लाल तिखट, धणा, जिरा पूड एवढेच मसाले आहेत। गरम मसाला यात घातलेला नाही आहे आणि चवीप्रमाणे मीठ। सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कारण कोफ्ते फार असे तिखट करायचे नाही आहेत। आता हे सगळं साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि यात घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस। लिंबाचा रस नक्कीच घालायचा आहे आणि चव अगदी छान येते। तर आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊयात आणि नंतर मग यात आपण डाळव्याची पावडर ही घालून घेणार आहोत। यात कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे छान आता मिक्स करून घेऊयात। सुरुवातीलाच खिम्यामध्ये सगळं साहित्य मिक्स केलं ना की खिम्याला छान चव येते। डाळवं घालण्याची घाई करायची नाही आहे। तर बघा हे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित थोडं वरवर पण मिक्स केलं ना तरी चालेल आणि खिमा अगदीच बारीक नसावा, ही गोष्ट अगदी आवर्जून लक्षात ठेवायची आहे। तर आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे। यात डाळव्याची पावडर घालते। तर डाळवं जे आपण वाटून घेतलेलं आहे ते फार देखील घालायचं नाही, नाहीतर अगदी पिठा चव कोफ्त्यांना येईल, म्हणून थोडं थोडं घालत जाऊन अंदाज घ्यायचा आहे। फारच असं पिठा कोफ्ते लागायला नकोत। तर मी इथे अर्धा वाटी डाळव्याची पावडर घेतली होती आणि ती थोडी थोडी करून सगळीच घातलेली आहे। तुमच्याकडे डाळव्याची पावडर नसेल, डाळवं नसेल तर अगदी बेसन पीठ हलकंसं भाजून घेऊन घातलं तरी देखील चालेल, पण शक्यतोवर डाळवं घातलं तर छान चव येते। तर आता बघा हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून झालेलं आहे आणि आता लगेच आपण याचे कोफ्ते बनवायला घेणार आहोत। तर कोफ्ते बनवताना हाताला तेल वगैरे लावण्याची खरी गरज नसते, पण लागलंच तर थोडं तुम्ही लावून घेऊ शकता हाताला। आणि अगदी लहान आकारात कोफ्ते बनवायचे, कारण आपण ते ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत ना, त्यामुळे ते आणखीन थोडे फुलतात। तर छान छोट्या आकारात पट्टापट हे कोफ्ते वळून होतात आणि चवीला काय भारी लागतात। अगदी स्टार्टर रेसिपी म्हणून नुसते असे कोफ्ते पण आपण हिरव्या चटणीसोबत खाल्ले ना खूप छान लागतात। तर ते सगळेच कोफ्ते मी वळून तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे फ्राय करणार आहोत। पण फ्राय करण्याच्या अगोदर आपल्याला ग्रेव्हीसाठीची तयारी करून घ्यायची आणि ते का म्हणते ते तुम्हाला मी पुढे सांगते। तर ग्रेव्हीचं साहित्य बघून घेऊयात। 2 मध्यम आकाराचे कांदे जाडसर कापून घेतलेत, पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आलं लसूण पेस्ट केलेली आहे। यात कोथिंबीरची देठं घातलेत ना, म्हणून ते हिरवं दिसतंय। आता सुरुवातीला आपण खोबरं आणि कांद्याची वेगळी पेस्ट करणार आहोत आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट करणार आहोत। या 2 पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि कांदा खोबरं हे कच्चंच राहील, भाजलेलं राहणार नाही। आता आपण कोफ्ते तळायला घेऊयात। तर ज्या कढईत आपल्याला भाजी करायची ना त्यातच आपण तळून घेणार आहोत आणि फार असं तेल घालणार नाही आहे। शॅलो फ्राय पण कोफ्ते हे करून घेणार आहोत। तेल छान तापलं की मीडियम आचेवर आपण कोफ्ते हे तळून घ्यायचे। तर सुरुवातीला 4च कोफ्ते तळून घेते, म्हणजे आपल्याला नेमका तेलाचा अंदाज येतो आणि कोफ्ते घातल्या घातल्या लगेच त्याला जागचं हलवायचं नाही आहे, हलकं त्यावर तेल उडवत राहायचे। एक 5 ते 6 मिनटात मध्यम आचेवर छान असे ते तळले जातात
आणि हे कोफ्ते तेलात आकार वगैरे अजिबात सोडत नाहीत, अगदी मस्त असे तळले जातात. हलक्या ब्राऊन रंगावर आपण ते तळून घेणार आहोत. आणि चिकनचे कोफ्ते म्हटल्यावर आहे ना, फार असं त्यांना तळण्यासाठी वेळ लागत नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त अशा हलक्या ब्राऊन रंगावर हे तळून झालेले आहेत आणि हे नुसतेच खायलाही खूप खूप छान लागतात. तर आता आपण हे कोफ्ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. खूप जास्त गडद रंगावर तळायचे नाही आहेत. याच प्रकारे कोफ्त्यांची दुसरी बॅच देखील आपण तळून घेणार आहोत. तर तुम्हाला मी जवळून दाखवते बघा, अगदी मस्त असे तळले गेलेत. आणि तुम्हाला जर थोडं जास्त तेलात तळून घ्यायचं असेल तर तुम्ही तेही करू शकतात, पण कमी तेलात तळले ना की मग त्याच तेलात आपल्याला ग्रेव्हीही करता येते, म्हणजे तेल काढून ठेवावं लागत नाही. तर बघा, आता दुसरी बॅच देखील मस्त अशी तळून झालेली आहे आणि काही कोफ्त्याने आकार सोडलेला नाही आहे. तर हे देखील आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे ते सर्व कोफ्ते तळून घ्यायचे. आणि कोफ्ते करताना फार त्यात तिखट नसावेत ते, कारण आपण ग्रेव्हीही तिखट करणार आहोत, त्यामुळे कोफ्ते हे मध्यम तिखट चवीचे असावेत. आता कोफ्ते सगळे तळून झालेले आहेत आणि मी तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते. आतल्या बाजूने आपण यात फार डाळव्याचं पीठ घातलं नव्हतं, त्यामुळे ते फार पिठाळ आलेले नाही आहेत. बघा, छान असे रवाळ टेक्स्चर त्याचं आतून दिसते, अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण लगेच ग्रेव्ही करायला घेऊयात. तर ज्या तेलात आपण कोफ्ते तळून घेतले त्यातच आपण भाजी करून घेणार आहोत. तर त्यात एक तेजपान घातलेलं आहे आणि छोटासा दालचिनीचा तुकडा. आणि मगाशी आपण जे खोबरं आणि कांद्याची पेस्ट केली होती ती आता यात घालून घेतलेली आहे. थोडं यावर मीठ घालूयात, म्हणजे कांदा हा पटकन लाल होईल. आणि आता ही पेस्ट आपल्याला छान अशी गडद रंगावर परतून घ्यायची, म्हणजे कांद्याला छान गडद रंग येईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हलका गुलाबी रंग अजिबात नको. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, कारण आपण कांदा आणि खोबरं दोन्हीही कच्चं वापरलं होतं, त्यामुळे त्याला छान अगदी लालसर रंग येऊ द्यायचा आहे, जेणेकरून ग्रेव्हीला मस्त रंग येईल. तर बघा, आता छान असा गुलाबी रंगावर कांदा परतून झालेला आहे. यात आता आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत, कारण कांद्यासोबत आलं लसूण पेस्ट परतली ना की मग आलं लसणाचाही कच्चेपणा छान निघून जातो. आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि बघा, तुम्ही काठाला तेल सुटायला लागलं की मग आपण यात टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊयात. ही भाजी करायला फार सोपी आहे आणि काहीतरी नेहमीच्या चिकन रस्स्यापेक्षा वेगळं चव मिळते आपल्याला. या सगळ्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छानसं परतून घ्यायचं आहे. यात कोरडे मसाले घालूयात. तर अर्धा चमचा हळद घालते आहे, 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घालणार आहे, कारण ग्रेव्ही हलकीशी आपल्याला स्पायसी करायची. 1.5 चमचा लाल तिखट घालते आहे, 1/2 चमचा धणेपूड, 1/2 चमचा इथे मी जिरेपूड घालते आहे आणि सोबतच 1 चमचा गरम मसाला. जो घरचा गरम मसाला असेल तो, किंवा तुम्ही रेडीमेड चिकन मसाला वापरला तरी देखील चालणार आहे. आता हे कोरडे मसाले घालूनही छान 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. ग्रेव्हीमध्ये मसाला जेवढा आपण छान परततो ना, त्याने ग्रेव्हीला रंगही छान येतो आणि चवही छान येते. तर बघा, छानसा गडद रंगावर मसाला परतून झालेला आहे. यात मी आता पाणी घालून घेते आणि पाणी हे गरमच घालायचं आहे, थंड पाणी ग्रेव्हीमध्ये अजिबात घालायचं नाही. एकतर गरम पाणी घातल्याने भाजीची चव जी असते ती टिकून राहते आणि शिवाय भाजीला छान तरी येते, म्हणजे जीही आपण ग्रेव्ही करणार आहोत तिला तरी छान येते. तर आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीची आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत. तुम्हाला थोडी पातळसर हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण हे ठरवू शकता. अगदीच दाटसर ग्रेव्ही ठेवली ना मग कोफ्ते हवे तसे ग्रेव्ही शोषून घेत नाही, त्यामुळे सुरुवातीला थोडं तुम्ही पातळसर ठेवलं तरी चालेल, कारण एकदा का कोफ्ते घातले ना की आणखीन ते दाटसर होतंच. तर बघा, या कन्सिस्टन्सीची ग्रेव्ही मी इथे ठेवलेली आहे. यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर छानसं त्याला पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आणि आता या ग्रेव्हीला आपण हलकीशी उकळ काढून घेणार आहोत. तर पूर्ण ताट झाकायचं नाही आहे, चमचा मी आतच ठेवलेला आहे, कारण अगदीच तरी त्याची जायला नको. एक 3 ते 4 मिनटात मध्यम आचेवर बघा छानशी उकळ आलेली आहे आणि तुम्ही यावरचं छान तरी बघू शकतात. गरम पाण्यामुळे ना तरी खूप छान येते. आता ग्रेव्हीला छानशी उकळ आली की आता आपण कोफ्ते घालून घेऊया. शिवाय कोफ्तेही तळलेले असल्यामुळे त्यानेही
भाजीच्या तर्रीमध्ये वाढ होते, कारण तेही तेलकट असतात. तर आता कोफ्ते घालून घेतलेले आहेत. पुन्हा एकदा छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे, हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही आहे. आणि आता कोफ्ते घालून आपण पुन्हा यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि एक छान 5-6 मिनटं त्याला उकळ येऊ देणार आहोत, जेणेकरून कोफ्ते ही छानशी ग्रेव्ही अशी शोषून घेतील आणि आतून पण मस्त ते टेस्टी होतील. तर बघा आता छान त्याला उकळ आलेली आहे आणि कोफ्त्यांनी अजिबात आकार सोडलेला नाही. त्यांनी छान अशी ग्रेव्ही शोषून घेतलेली आहे आणि हलकेसे ते छान फुललेले आहेत. म्हणूनच कोफ्ते करताना फार मोठे करायचे नाही आहेत. बघा मस्त दिसत आहेत ना. तर आता चिकन कोफ्ता ग्रेव्ही तयार आहे. यावर घालूयात थोडी कोथिंबीर. गॅस आता बंद करूयात. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा छानसं त्याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि लगेच गरमागरम चिकन कोफ्ता ग्रेव्ही सर्व करायला घेऊयात. तुम्ही यावरचं तरी बघू शकता, मस्त दिसतंय ना. तर लगेच आपण त्याला आता सर्व करायला घेऊयात. तर तयार आहे मस्त झणझणीत अशी चिकन कोफ्ता ग्रेव्ही. करायला फार सोपी आहे आणि बघा एकूण एक कोफ्ता आहे तसाच आहे, म्हणजे जराही त्याने आकार सोडलेला नाही आहे आणि नेहमीच्या चिकन रस्स्यापेक्षा काहीतरी वेगळ्या चवीचं आपल्याला टेस्ट करायला मिळतं. खूप छान रेसिपी आहे, नक्कीच करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.